आरोग्य परमालाभा संतुष्टि परमं धनं। आदरणीय भिक्खू संघ, त्याचप्रमाणे उपस्थित उपासक आणि उपासिका आणि या शिबिराचे आयोजक, आपला आज शिबिराचा चौथा दिवस पार पडलेला आहे आणि या 4 दिवसांमध्ये आपण धम्माचा वेगवेगळ्या अंगाने विचार केलेला आहे। बुद्ध पूजा वंदना, सुत्त पठण, धम्मदेशना, त्याचप्रमाणे आपलं जे दान देणारे लोक आहेत त्यांचं स्वागत किंवा त्यांच्या दानाचं अनुमोदन, या अनेक गोष्टींच्या माध्यमाने आपण हे 5-6 दिवस किंवा एक आठवडा समजू आपण, 26 पासून तर 2 तारखेपर्यंत, म्हणजे तो एक आठवडा झाल्यासारखा होतो। तर एक आठवडाभर हा जो काही एक धम्माचा उत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि वेगवेगळ्या अंगाने धम्माचं एक प्रकटीकरण या ठिकाणी होत आहे, तर हा अतिशय आनंदमय असा विषय आहे। धम्म हा कधीही एकसूत्री राहत नाही। धम्म अनेक अंगांनी तो प्रकट होतो आणि म्हणून भगवान तथागतांनी विशाखा हिला सांगताना म्हटलं की ज्याप्रमाणे एखादा माला बनवणारा, म्हणजे पुष्पहार बनवणारा व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचे पुष्प गोळा करतो आणि वेगवेगळ्या प्रकारे त्या पुष्पाची ते माला बनवतो आणि ते दिसायला कशी दिसते, मग सुशोभित दिसते, सुंदर दिसते, त्याचप्रमाणे व्यक्तीने अनेक प्रकारची पुण्य केली पाहिजे। केवळ एक प्रकारचं पुण्य करून व्यक्ती काही सुशोभित दिसणार नाही, तर त्याने अनेक प्रकारची पुण्य केली पाहिजे। जो व्यक्ती अनेक प्रकारची पुण्य संपादन करणारा असतो किंवा अनेक प्रकारचं पुण्य वितरित करणारा असतो, तर त्यावेळेस त्या व्यक्तीचं जे व्यक्तिमत्व आहे तर ते अतिशय वेगवेगळ्या अंगाने, वेगवेगळ्या पैलूने हे सुशोभित आणि चांगलं बनते। तर त्यामुळे आम्ही काय केलं की जेव्हा धम्म प्रशिक्षणाच्या शिबिराचा विचार करतो आम्ही, तर केवळ त्या शिबिरामध्ये एकसूत्रीपणा न ठेवता त्यामध्ये सगळे अँगल्स कसे इन्क्लूड करता येतील त्याचा थोडा थोडा जो एक म्हणजे चव म्हणू शकतो आपण त्याची, नाही का? जसं भगवान बुद्धाने म्हटलं ना, सब्ब रसं धम्म रसं दिनातिका, सर्व रसांमध्ये धम्माचा रस श्रेष्ठ आहे। तर ते जे वेगवेगळ्या अँगलने आपण जे धम्माची चव घेतो किंवा धम्माचा तो अंग पाहतो, तर त्यावेळेस काय होते, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची प्रेरणा भेटते आणि आपलं मन हे अतिशय विकसित व्हायला लागते, वेगवेगळ्या अंगाने विकसित होते। आपल्या शिबिरामध्ये एकसूत्रीपणा ठेवत नाही आपण, म्हणजे प्रत्येक अंग तुमचे विकसित झाले पाहिजे। जेव्हा बुद्ध पूजा वंदना म्हणतो, श्रद्धा विकसित होते, आपली श्रद्धेचं बल आपल्यामध्ये विकसित होते, श्रद्धा वाढते। सुत्त पठण जेव्हा आपण श्रवण करतो, आपली श्रद्धा वाढते, विकसित होते। जेव्हा धम्म श्रवण करतो आपण, धम्म जेव्हा ऐकतो, तर धम्म ऐकण्याचा तर सर्वात मोठा लाभ आहे। तो धम्माचा लाभ म्हणजे हा आहे की धम्म श्रवण केल्यामुळे आपल्या शंका मिटतात। धम्म श्रवण केल्यामुळे कधी न ऐकलेली गोष्ट आपल्याला ऐकायला भेटते। धम्म श्रवण केल्यामुळे जी गोष्ट पूर्वी कधीतरी ऐकली होती आपण, तर त्याचा अर्थबोध होतो, तो अर्थ समजतो आपल्याला। धम्म श्रवण केल्यामुळे आपली दृष्टी उजू बनते, उजू म्हणजे सरळ बनते, सिद्धी बनते, सम्यक दृष्टी प्राप्त होते। आणि धम्म श्रवण केल्यामुळे धम्मामध्ये आपण प्रगती करावी, धम्मामध्ये आपण उत्तरोत्तर प्रगती करावी म्हणून एक महत्वाकांक्षा निर्माण होते। तर असे धम्मश्रवणाचे अनेक लाभ आहेत आणि म्हणून भगवान तथागतांनी धम्मश्रवणाला खूप महत्व दिलं। एक प्रसंग असा आहे, मी एक पुस्तक लिहिलं होतं, ते वास्तविक पाहता 14व्या शतकामधलं एक पुस्तक आहे, ते पाली भाषेमध्ये लिहिलं। आता मला त्या भट्टीजीचं नाव आठवत नाही, पण श्रीलंकन भिक्षू आहेत, 14व्या शतकामध्ये। तर त्याने एक पुस्तक लिहिलं होतं, तर त्या पुस्तकातला एक प्रकरण होता, धम्मश्रवण महात्म्य वर्णन नावाचं। तर त्यावेळेस मला तेवढी काही पाली भाषा नाही यायची, परंतु तरीही मी त्या पुस्तकाचा मराठीमध्ये अनुवाद केला। आता ते पुस्तक आउट ऑफ प्रिंट आहे। तर त्यामध्ये एक असा प्रसंग आलेला आहे जो अतिशय उद्बोधक प्रसंग आहे। तर एकदा एक भिक्षू, असंच भिक्षू संघ असा जमला होता
आणि भिक्षू संघ जमल्याच्या नंतर ते भिक्षू भगवान तथागतांचा जो धम्माचा उपदेश आहे तर ते भिक्षूंना करत होते. मग त्यावेळेस काय झालं, भगवान आले भिक्षूंसोबत, परंतु भिक्षू धम्मोपदेश करत आहेत म्हणजे आतमध्ये समजा, आणि भगवान बाहेरून आले. तर भगवंताने ऐकले की भिक्षू धम्मोपदेश करत आहेत. मग त्यावेळेस भगवान तथागत हे त्यांच्या त्या वर्णनावर असं दिसते की भगवान त्यावेळेस वयस्कर होते, म्हणजे त्यांचं वय 70च्या पुढे किंवा तसे तर 80 वर्षाचे भगवान होते, पण त्याच्या मधल्या काळामध्ये ते वयस्कर होते त्यावेळेस. मग भगवंताने काय केलं का दरवाजा जो आहे दरवाजाचं ते असं कवाड असं पकडलं आणि ते उभं राहिले, ते दरवाजात उभे राहिले. आणि दरवाजात उभे राहून त्यांनी धम्म जो ऐकला यांचा आपल्या भिक्षू जे सांगत होते तो धम्म श्रवण करत उभे राहिले बऱ्याच वेळपर्यंत. आणि जेव्हा मग भिक्षूची धम्मदेशना पूर्ण झाली आणि मग त्यांचं लक्ष गेलं की अरे इथे तर भगवान उभे आहेत, तेव्हा मग त्यांनी काही क्षमायाचना केली म्हणा किंवा काय, मग जे पय्यात टाकलेलं आसन आहे तिथे भगवान बसले आणि मग भगवंतांनी परत भिक्षूंना काही उपदेश केला. तर त्यावेळेस भगवान तथागतांनी त्यावेळेस सांगितलं की जरी भिक्षू उपदेश जरी करत असेल, भिक्षू उपदेश जरी करत असेल, पण त्या धम्माचा गोडवा, त्या धम्माचा रस इतका पवित्र आणि इतका चांगला आहे की स्वतः तथागताला सुद्धा तो धम्म श्रवण करायला आवडतो. किती महत्वाचं वाक्य आहे. स्वतः बुद्ध जे निर्माता आहेत त्या धम्माचे ते पण श्रवण करतात. आपल्या पवित्रानाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये चुंद भोजंग सूत्र आहे. कोणतं सूत्र? चुंद भोजंग सूत्र. तर त्याच्यामध्ये आपल्याला ही गोष्ट दिसून पडते की स्वतः भगवान चुंद भिक्षूला म्हणतात की चुंद 7 भोजंग जे तथागतेन संवादाख्याता म्हणजे भगवंतांनी ते सांगितलेले आहेत, तर ते तू मला उपदेशित कर, मला सांग. आणि मग चुंद स्थवीरांनी ते 7 भुजंग भगवंताने असं असं सांगितलं म्हणून भगवान बुद्धाला सांगितलेलं आहे. म्हणजे यावरून आपण पाहतो की धम्म श्रवण करण्याचा जो एक फायदा आहे तो खूप जास्त आहे. कारण त्या धम्माच्या श्रवण केल्यामुळे तुम्ही चांगलं जीवन जगू शकता. आणि म्हणून आपण धम्म श्रवण, मेडिटेशन किंवा ध्यान, वेगवेगळ्या प्रकारची भावना आणि जे दान पुण्य करणारे लोक आहेत, भगवान म्हणतात की दान पुण्य जसं एक कुशल कर्म आहे, तर त्याचप्रमाणे त्याचं अनुमोदन करणं सुद्धा कुशल कर्म आहे. दोन्ही कर्म सारखेच आहेत, अनुमोदन करणं पण आणि दान कर्म करणं पण. एक आपल्याला असं उदाहरण दिसते की विशाखा ही अतिशय दानशूर महिला होती, दान देणाऱ्या स्वभावाची होती. तिच्या घरी अनेक भिक्षूंना दान दिलं जायचं. तर त्या घरामध्ये एक नौकरानी म्हणू आपण किंवा एक दासी होती. आता ती दासी तर काही दान देत नव्हती, कारण ती काय तेवढी श्रीमंतही नव्हती, ती विशाखाच्याच घरी राहत होती. परंतु तिचा एक स्वभाव असा होता की ती सातत्याने त्या दान कर्माचं अनुमोदन करत राहायची. आणि आपल्या मालकिनीबद्दल किंवा विशाखाबद्दल सातत्याने प्रशंसा वाक्य ती वापरत राहायची की माझी मालकीन काही साधी नाही, ती दान देणाऱ्या स्वभावाची, शिलाचं पालन करणारी, ती अशी ती तशी, असे ते सातत्याने त्याची प्रशंसा वाक्य ती वापरायची त्या याची आपल्या विशाखेबद्दल. आणि जर देवा दान देते ते अनुमोदन करायची, साधू साधू किती छान आहे हे दान, असं म्हणायचे. आता ठीक आहे, बुद्ध धम्मामध्ये, आता कुठल्याही धम्मामध्ये एखादी गोष्टीचा रिझल्ट सांगायचा असेल, परिणाम सांगायचा असेल, तर काहीतरी परिणाम सांगण्याची प्रक्रिया राहत असते. कारण परिणाम आपल्याला दिसायचा कसा किंवा सांगायचा कसा आपण, तर म्हणून ती एक परंपरा आहे. असं सांगितलं जातं की चला बाबा ते दोघेही मरण पावल्या, आणि मरण पावतात कुठे, जे निर्माणरती किंवा वसवर्ती जे देवलोक आहे, जे काम सुगती म्हणलं 6000 क्रमांकाचं देवलोक राहते, तर त्या ठिकाणी त्यांची उत्पत्ती झाली. आणि उत्पत्ती झाल्यानंतर ठीक आहे, ते विशाखाचं मान्य करू आपण, कारण तिने तर काय भिक्षू संघाला भोजनदान दिलं, 8 वर भगवंताकडून मागितले ते तिने पूर्ण केले. तेवढं मोठं मेघारमाता बुद्ध विहार बांधून भिक्षू संघाला दान दिलं, तर आपण मान्य करू शकतो का चला बाबा ठीक आहे, तिने एवढं सगळं केलं तर तिला तेवढ्या उच्च पदावर जायला काही हरकत नाही. पण तिची दासी, ते दासीनं तर एवढं काहीच नाही केलं ना, मेघारमाता बुद्ध विहार बांधलं ना, 8 वर मागून ते 8 वर पूर्ण केले ना, भिक्षू संघाला भोजनदान दिलं. पण ती दासी सुद्धा तिथेच विशाखासोबत उत्पन्न झाली.
म्हणजे याचा अर्थ काय आहे, या गोष्टीचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हा आहे की चेतनाहं विखवे कर्म. चेतना हे तुमचं कर्म आहे, नाही का? काय कर्म आहे? चेतना हे तुमचं कर्म आहे. जी चेतना विशाखेने निर्माण केली होती, तर तीच चेतना तिच्या दासीने निर्माण केली होती. विशाखा जरी पर्सनली दान देत असेल, पण ती पण तेवढीच ती सहभागी त्या दान कर्मामध्ये होती. तर त्याच्यामुळे आपण जे दान पुण्याचं अनुमोदन करतो, तर ती अतिशय चांगली बाब आहे आणि ते केलं पाहिजे. ते आवश्यक अशी बाब आहे. तर अशा वेगवेगळ्या अंगांनी आपण जे शिबिराचं नियोजन केलेलं आहे किंवा त्याची एक जी अरेंजमेंट्स आपण जी केलेली आहे, तर ते अनेक अंगांनी केलं तर हे अनेक लोकांच्या लाभासाठी आहे, अनेक लोकांच्या कल्याणासाठी आहे. आणि हे जे कल्याण आहे हे दीर्घकाळपर्यंत तुम्हाला मदत करणार आहे. आज आपण ही गोष्ट पाहतो की जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये 1 वर्ष आधी वगैरे शिबिर ठेवलं होतं, तेव्हा अनेक प्रकारच्या समस्या डोक्यामध्ये होत्या आयोजक लोकांच्या, की लोक येतील की नाही, दान देतील की नाही, सर शिबिर सक्सेस होईल की नाही, म्हणजे होतं आता अनेक प्रकारे तो विषय होता. पण जेव्हा ते शिबिर झालं तर आज त्यांना तेवढी अडचण नाही जात जेवढी ते पहिल्या शिबिराला गेली असेल. आज त्यांना लोक वाटपात राहतात, म्हणजे ते विचारतात का रे कधी आहे बाबा, अरेंज केलं की नाही. म्हणजे याच्यावरून काय दिसून पडते, याच्यावरून ही गोष्ट दिसून पडते की कुठेतरी त्या लोकांना धम्माचा लाभ झाला, धम्माचा फायदा झाला, धम्मामुळे त्यांचं जीवन चांगलं बनलं. तर त्याच्यामुळे त्यांना त्या गोष्टीचं स्मरण राहते की बाबा रे आम्हाला परत धम्म शिकायला भेटला तर किती चांगलं होईल. तर हा जो प्रताप आहे हा सगळा धम्माचा प्रताप आहे. आणि म्हणून धम्माला आपण जे शरण जातो तर ते चांगल्यासाठीच जात असतो. तर आपण या गोष्टीचं स्मरण सातत्याने ठेवलं पाहिजे की जीवन जगत असताना धम्म फार अनिवार्य आणि आवश्यक बाब आहे. पण त्यापेक्षाही जास्त आवश्यक बाब आहे त्याला शिकणं. कारण जर आपण ते शिकलोच नाही, जर आपण ते माहीतच नाही करून घेतलं, तर त्या धम्माची आवश्यकता किंवा त्या धम्माचं महत्व, त्या धम्मामुळे कोणता लाभ होतो, कोणता फायदा होतो, हे काही समजत नाही. आणि म्हणून ते समजण्यासाठी असे जे काही चांगले कार्यक्रम असतात तर त्यामध्ये आपला सहभाग असणं गरजेचं आहे. आणि त्या गोष्टी जेव्हा आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो आणि आपण आपल्या अनुभवाने अनुभवतो, तेव्हा मग आपला बिलीव किंवा आपला विश्वास त्या गोष्टीवर बसते की धम्म हा खरोखरच कल्याणकारी आहे, धम्म हा खरोखर मंगलकारी आहे. केवळ हे असं म्हणल्याने नाही होत आदि कल्याणं, मध्य कल्याणं, पर्युसान कल्याणं, हे म्हणायला काय जाते प्रवचनामध्ये, ते तर कोणीही म्हणून टाकाल. पण जेव्हा प्रॅक्टिकली तो धम्म शिकणारा व्यक्ती जेव्हा अनुभव करते स्वतःचं कल्याण स्वतः, नाही का, तो त्याला स्वतःला जेव्हा असं जाते का अरे हो बेटा मला तर कल्याण झालं, तर सुरुवातीच्या गोष्टीमुळेही माझं कल्याण झालं, पूजा वंदनेमुळेही माझं कल्याण झालं, मध्ये आपण काही धम्म ऐकला त्याच्यामुळेही कल्याण झालं, अरे अंती आपण ध्यान केलं त्याच्यामुळेही कल्याण झालं. तर जेव्हा ते असं पाहते का प्रत्येक स्टेप मध्ये आपल्या मनाची प्रगतीच झालेली आहे, आपल्या मानसिक शांतीमध्ये प्रगती झाली, मानसिक विकार दूर होण्यामध्ये मदत झालेली आहे, मानसिक जे गुणधर्म आहेत, चांगले विचार आहेत, त्याच्यामध्ये प्रगती झालेली आहे. तर जेव्हा तुम्ही स्वतः ते कल्याण अनुभव करता, मग तेव्हा तुम्ही काय कराल, तुम्ही त्या धम्माच्या दृष्टिकोनातून वाटचाल कराल की नाही. तुम्हाला जर समजा आता कोणी आला आणि म्हणला रे बाबा की आता तू वाईट मार्गाला लाग, किंवा तू आता क्रोध कर, तू हत्या कर, तू व्यभिचार कर, तू खोटं बोलून कोणाला फसव, किंवा तू दारूच पे, तर तुम्ही प्याल का, हे कराल का? तुम्ही काय जीव गेला तरी बेहतर रे बाबा जाऊ दे म्हणाल, पण आपण हे काही करत नाही रे बाबा म्हणाल. म्हणजे आता हे जे नाही करत हे तुम्ही कोणत्या भीतीमुळे म्हणत नाही या ठिकाणी, कारण तुम्हाला अक्कल आलेली आहे. आता तुम्हाला हे समजलं का नाही कल्याणाचा मार्ग तर हा आहे आणि हा वाईटाचा मार्ग आहे. तर हे शिबिरामुळे शक्य झालं की नाही. अशा प्रकारची शिबिरं होतील तर लोक खऱ्या अर्थाने बदलतील. पण केवळ 1 दिवसाची तुम्ही धम्म परिषद किंवा असा कार्यक्रम, त्याच्याने काही बदल वगैरे काय होणार नाही, फक्त एक प्रेरणा भेटल, नाही का, वेगवेगळ्या लोकांचे विचार तुम्हाला ऐकायला भेटेल, का रे हे असे बोलले, ते तसे बोलले, याने हे सांगितलं, त्याने ते सांगितलं, हे अशी प्रेरणा भेटू शकते, मोटिवेशन भेटू शकते. पण तुमचं मन नाही बदलू शकत ना त्याच्याने, व्यवहार नाही बदलू शकत त्याच्याने, मन नाही बदलू शकत. तर मन बदलण्यासाठी, आपला व्यवहार बदलण्यासाठी एक विशिष्ट कालावधी काय करावा लागतो, द्यावा लागतो. लागतो की नाही, द्यावा लागतो की नाही.
तर तो कालावधी देणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा तो कालावधी आपण देतो तर आपल्याला काय होते, तो बदल, ते परिवर्तन आपल्याला आपल्या शरीरामध्ये अनुभवायला भेटते, आपल्या मनामध्ये अनुभवायला भेटते. आणि भगवंताने जे म्हटलेलं आहे, ह्या धम्म कसा आहे, संदिग्धिको. कसा धम्म आहे हा, सांदृष्टिक आहे ना, याची देही याची डोळा पाहण्यासारखा आहे. आणि जेव्हा आपण याची देही याची डोळा या धम्माला अशा पद्धतीने पाहतो, तेव्हा मग आपला विश्वास कसा बनते, ठाम विश्वास बनते. आणि हा विश्वास मग आपला डगमगीत होत नाही. आपल्यामधली जी विचिकित्सा आहे, आपल्यामध्ये जी शंका कुशंका आहे, हे सगळी काय होऊन जाते, हळूहळू या माध्यमाने नष्ट व्हायला लागते. आपल्यामध्ये जी सत्काय दृष्टी आहे की बाबा रे, मी माझं स्वतःच हे रूप माझं आहे, ही वेदना माझी आहे, हे संज्ञा माझा आहे, संस्कार माझा आहे, विज्ञान माझा आहे, असं जे मीपणा जो राहते तो मग याच्यामुळे कमी व्हायला लागते. कारण आपण पाहायला शिकतो का रे, इथे मी तर असं काही दिसत नाही. सत्काय कमी व्हायला लागतो, विचिकित्सा कमी व्हायला लागते, शीलव्रत कमी व्हायला लागतात की अरे हे पूजापाठ केल्यामुळे माझं भलं होईल, नवस केल्यामुळे माझं भलं होईल, या देवाला पूजल्यामुळे भलं होईल, ते पूजापाठ केल्यावर भलं होईल, हा उपास तपास केल्यावर भलं होईल. तर असे नाना तऱ्हेचे जे आपल्या डोक्यामध्ये अंधश्रद्धा राहतात, कर्मकांड राहतात, तर त्याचं प्रमाण काय होऊन जाते, मग कमी होऊन जाते. मग आपल्याला वाटते का अरे त्याचा नाही याचा तर काही संबंध नाही, हे तर बेटा कायावाचा चित्ताची शुद्धी आहे, कायावाचा चित्त शुद्ध झाला का माणूस तर दुःखमुक्तच झाला. काय करत बसायचे आहे कोणत्या गोष्टी, म्हणजे माणूस या माध्यमाने काय होते, तो स्त्रोतामध्ये पडते. कशात पडते, स्त्रोतामध्ये पडते. स्त्रोत म्हणजे काय, स्त्रोत म्हणजे प्रवाह. स्त्रोत याचा अर्थ काय होतो, प्रवाह. म्हणजे स्त्रोत आपन्न म्हणजे काय झाला, स्त्रोत म्हणजे प्रवाह. त्यालाच काय म्हणतो आपण, मार्ग नाही का, मार्ग प्रवाह. आणि पन्न म्हणजे आपन्न म्हणजे युक्त होतो. मग तो व्यक्ती काय होतो, त्या स्त्रोतामध्ये आपन्न होतो, म्हणजे स्त्रोतामध्ये पडतो किंवा स्त्रोतामध्ये जातो किंवा मार्गावर आरूढ होतो सोप्या शब्दामध्ये. आणि तो त्या मार्गावर एकदा आरूढ झाला तर तो क्रमाक्रमाने आपली उन्नतीच करत जातो, तो काय मग मागे नाहीये. आणि म्हणून भगवान तथागताने म्हटलं की जो कोणी भिक्षू, जी कोणी भिक्षुनी, जो कोणा उपासक, जो कोणी उपासिका या स्त्रोतामध्ये पडतो म्हणजे मार्गावर आरूढ होतो, तर त्याची दुर्गती होऊ शकत नाही. तो दुर्गतीपासून मुक्त होतो. आणि त्याची दुर्गती आता कोणीच नाही करू शकत, कोणाला करता येऊ शकत नाही त्याची दुर्गती. कारण दुर्गती यासाठी करता येऊ शकत नाही कारण त्याचं मन पावित्र्याच्या मार्गावर आहे. आणि एखाद्या माणसाचं मन पावित्र्याच्या मार्गावर तुम्ही त्याला अपवित्र बनवाल कसे, कोणत्या उपायाने तुम्ही अपवित्र बनवाल मनाला, सांगा बरं. पवित्र मार्गावर गेलेल्या माणसाच्या मनाला तुम्हाला कधीही अपवित्र बनवता येत नाही. ते यासाठी बनवता येत नाही का तुम्ही टॉर्चर करू शकता त्या माणसाला, पण अपवित्र नाही करू शकत. बरोबर आहे का, टॉर्चर करू शकता तुम्ही, त्याला उपाशी ठेवू शकता, त्याला तुम्ही कोडे बरसवू शकता, त्याच्या तुम्ही अत्याचार करू शकता, पण त्याचं मन अपवित्र नाही करू शकत. इतिहासामध्ये असे उदाहरण हजारों लाखों पडलेले आहेत. सर्वात मोठं उदाहरण जीसस ख्राइस्टचं आहे की नाही. त्याला तुम्ही टॉर्चर केलं, त्याला सुलीवर लटकवलं, त्याला तुम्ही असं टांगून दिलं सुलीवर, त्याच्या हातातून रक्त येत होतं, पायातून रक्त येत होतं, तर त्याचं मन तुम्ही अपवित्र नाही करू शकले. तरी तो पवित्र मनाचा माणूस असंच बोलला. आता ते ठीक आहे, त्यावेळेची परंपरा, परमेश्वराला मानणारे लोक होते, असो, आपल्याला काही लेनदेन नाही. परमेश्वरा नाव घेतलं म्हणजे फार काही बिघडलं अशातला भाग नाही, त्याची भावना महत्वाची आहे. तो काय म्हणला, गॉड फॉरगिव्ह देम व्हॉट दे आर डुईंग, दे डोंट नो. का परमेश्वरा या सर्व लोकांना तू क्षमा कर, हे लोक काय करत आहेत यांचं यांनाच माहित नाही. म्हणजे किती त्या माणसामध्ये कंपॅशन असेल, किती त्या माणसामध्ये करुणा असेल, किती त्या माणसामध्ये त्या लोकांप्रती दया असेल ज्या लोकांनी त्या टॉर्चर केलं आहे की नाही. मग त्याचं मन मारू शकले का ते, त्याचं मन नाही मारू शकले, मनाची पवित्रता नाही मारू शकले. त्याला मारून टाकला पण पवित्रता नाही मारता आली. तो ब्रुनो नावाचा एक माणूस होऊन गेला, सायंटिस्ट होता, मोठा सायंटिस्ट. आणि त्या ब्रुनोने त्या कोपर्निकसच्या सिद्धांताला मान्य केलं आणि म्हटलं का कोपर्निकस जे सांगत आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे, तर त्याचं वाक्य खरं आहे. शेवटी त्या चर्चच्या लोकांनी त्या ब्रुनोला जाळून टाकलं. काय केलं, जाळलं त्या लोकांनी त्याला.
पण ते जाळल्यानंतर ब्रुनो जडला, जडून खाक झाला, मातीत गेला, परंतु त्याचं पवित्रता नाही कोणी मारू शकला, त्याची प्रज्ञा कोणी खतम करू शकला का त्या ब्रुनोची? तो जो प्रज्ञावान बनला तो बनला. आज संपूर्ण फिजिक्सच्या पुस्तकात किंवा भूगोलाच्या पुस्तकामध्ये हेच शिकवलं जातं का पृथ्वी सूर्याभोवती फिरते बाबा. कोण तुम्हाला आता शिकवत आहे पृथ्वी चपटी आहे, आणि कोण तुम्हाला शिकवत आहे पृथ्वी नागोबाच्या याच्यावर उभी आहे, आणि कोण तुम्हाला शिकवत आहे का सूर्य पृथ्वीभोवती फिरत आहे? कोणीतरी शिकवल का? असा एखादा माणूस तर शिकवल तर त्याची दुसऱ्या दिवशी नोकरी गेली म्हणून समजा. तो नोकरीवर राहतच नाही, ते लोक चालतात. मंदिराचा पुजारी बन, मास्तर नको बनू, बरोबर आहे की नाही? त्या मंदिरात जाऊन तू काय सांगायचं सांग भाकड कथा तुझ्या. शिक्षक म्हणून काम करत असताना तुला तेच सांगा लागल जे त्या वैज्ञानिकांनी खरं मानलेलं आहे, बरोबर आहे का नाही? तुला ते डार्विनचीच गोष्ट सांगा लागल, तुला ते ब्रुनोचीच सांगा लागल, कोपर्निकसचीच सांगा लागल. तू या ठिकाणी तुझ्या धर्मग्रंथात त्या गोष्टी सांगू नाही शकत, नाही का? ते तू मंदिरात जाऊन सांग, तू घरी सत्यनारायण नाही तिथे तू ऐकत बस काय आहे तर, पण इथे नको सांगू. म्हणजे काय स्वीकारलं? शेवटी ब्रुनो स्वीकारला गेला. त्याची प्रज्ञा मारता आली का त्या प्रज्ञेला? तो मेला, ब्रुनो मेला, प्रज्ञा नाही मारता आली. सॉक्रेटिसला विष पाजलं लोकांनी, सॉक्रेटिस विष पिऊन मेला, परंतु सॉक्रेटिसचं जे सत्य मांडलं होतं, एक तर्क करण्याची शक्ती, एक विचार करण्याची शक्ती, त्याचं म्हणणं असं होतं का कोणत्याही गोष्टीवर तुम्ही बिलीव्ह करू नका, तुम्ही तर्क करा, तुमच्या तर्काला तुमच्या अनुभवाला पटेल तर ते तुम्ही मान्य करा. हे सॉक्रेटिसचं पहिलं वाक्य होतं. शेवटी त्या वाक्याने धर्मातले लोक नाराज झाले आणि त्याला विष प्रयोग केला का असा कसा तू करत आहेस बाबा, विद्यार्थी तयार करत आहेस तो, हे तर्क करणारे लोक, आणि हे काय धर्मासाठी बरोबर नाही. सॉक्रेटिसला विष दिलं, पण त्याची तर्कबुद्धी मारू शकले का ते? खंती जातकामध्ये आपण पाहतो की बोधिसत्व जेव्हा खंती पारमितेचा अभ्यास करत होते, जे आपण मैत्री भावनेचा अभ्यास केला, शांती भावनेचा अभ्यास केला, तर त्यावेळेचा जो एक राजा होता तो नाराज झाला. आता एकदा बोधिसत्व उद्यानामध्ये ध्यान करत होते, नंतर दुपारी हा राजा गेला, आणि राजा गेल्याच्या नंतर मग काय झालं, त्याच्या राजासोबतच्या ज्या महिला होत्या, त्याच्या हवा घालण्यासाठी म्हणा किंवा नाचण्यासाठी म्हणा, कोणी वाद्य वाजवण्यासाठी वाल्या, तर त्या तिथे होत्या बिचाऱ्या त्या मनोरंजनासाठी. पण आता राजा झोपून गेला, तर त्याच्यामुळे त्या महिलांना वाटलं की आपण आता काय करायचं इथे. मग त्या उद्यानामध्ये अशा थोड्याशा फेरफटका मारत होत्या. तिथे मग ते आपले बोधिसत्व ध्यान करत बसलेले होते. मग यांना वाटलं की ते काहीतरी ऋषी बसलेले आहेत, तर आपण त्यांचा काहीतरी उपदेश ऐकावा, आणि म्हणून त्या सगळ्या महिला ज्या आहेत, एक दोन महिला तिथे राहून बाकीच्या उपदेश ऐकत होते. आता हा राजा झोपेतून उठला आणि पाहत होतो ज्या महिला कुठे गेल्या. मग त्यांनी सांगितलं का तिथे एक ऋषी आहे तुमच्या उद्यानात बसलेला, त्याचा ते उपदेश ऐकत आहे. हा आपला लगबगीने गेला, याला मोठं चीड आली का माझ्या सेवेसाठी आल्या का त्या ऋषीच्या सेवेसाठी आल्या, मी त्यांना पगार देतो का तो ऋषी त्यांना पगार देते, आणि त्याच्याकडे कसा काय गेल्या. मोठा क्रोधी होऊन तिथून जागेवरून उठला आणि पावला आदळत आदळत गेला, आणि मग म्हणे तुझा काय वाद आहे, तुझी काय शिकवण आहे. बोधिसत्व म्हणले शांती ही माझी शिकवण आहे, क्षमा ही माझी शिकवण आहे. हा म्हणे तुला दाखवतो म्हणे कशी क्षमा असते. तर लगेच त्यांना माणूस पाठवला, जा रे म्हणे, तो जल्लाद नाही राहत का माणूस असा जाड्यावाला, तो शिक्षा देणारा माणूस, आणि म्हणे त्याला बोलव, चाबूक वगैरे घेऊन ये म्हणे सोबत, तलवार बिलवार काय असेल ते घेऊन ये म्हणे सोबत, दाखवतो म्हणे ती क्षमा कशी राहते आता. आणि तो आला बिचारा. आल्यानंतर त्याने बोधिसत्वाला चाबकाने मारलं, आणि बिलकुल त्या शरीर लहुलुहान व्हायला लागलं बोधिसत्वात. नंतर मग विचारलं का म्हणे सांग म्हणे तुझा काय वाद आहे. बोधिसत्व म्हणजे क्षमा हाच माझा वाद आहे, क्षमा हीच माझी शिकवण आहे. शेवटी त्याचा हात तोडला त्याने, दोन्ही हात तोडले, तरी बोधिसत्व म्हणले का क्षमा हीच माझी शिकवण आहे. तुला काय वाटते म्हणे राजा, काय हे जे माझ्या शरीरातून रक्त वाहत आहे तर या रक्तामध्ये क्षमा आहे का. या रक्तामध्ये क्षमा नाही आहे म्हणे, आणि या शरीरात सुद्धा क्षमा नाही आहे म्हणे. आणि त्या अशा ठिकाणी आहे म्हणजे क्षमा नावाची गोष्ट ज्याला तू कोण मारू नाही शकत, तर तू त्याला कापू नाही शकत म्हणे, ते शक्यच नाही म्हणे ते कापू, आणि तू ट्राय कर म्हणे. शेवटी बोधिसत्वाला त्याने टॉर्चर केलं, त्रास दिला, पण बोधिसत्वाची जे मैत्री बल जे होतं किंवा त्यांना जे वाटत होतं
ते मात्र कमी नाही झालं. ती त्यांची खंती पारमितेची पारमिता आहे. जसं दानाबद्दल शिलाबद्दल मगाशी बोललो ना पारमिता, तर ही खंती पारमितेची त्यांची परमत्त पारमिता आहे. आणि त्यावेळेस मग लोकांना माहित झालं, लोक आले धावत धावत सगळे. त्यांना वाटलं का हा राजा मूर्ख आहे, त्या ऋषी महान माणसाला तो टॉर्चर करत आहे, याचं काही खरं नाही आता. आणि मग ते मध्ये पडले सगळेजण, अरे जाऊ द्या नका करू, असं हे चुकलं तुमचं राजा, असं तसं. शेवटी मग त्याचा जो सेनापती होता राजाचा, तो त्यांच्याकडे गेला, हात जोडून म्हणाला की हे ऋषी, तुम्ही महान आहात, तुमची शिकवण महान आहे, परंतु हा राजा मूर्ख आहे, हा पापी आहे, हा क्रोधी आहे. जसा तुमच्यावर अत्याचार त्याने केला तसा तो लोकांवरही अत्याचार करते. परंतु असं असेल तरी तुम्ही त्याला क्षमा करा, त्याला माफ करा. तर बोधिसत्व म्हणले माझा सिद्धांतच माफ करणे, त्याच्यामुळे त्याला काही टेन्शन नाही. म्हणले मला झालं ते झालं, जाऊ दे. पण शेवटी काय, प्रत्येकाचं आपलं पापकर्माचं, प्रत्येकाच्या पापकर्माचा आपला परिणाम आहे, नाही का. जरी आपण क्षमा जरी केली एखाद्या व्यक्तीला, जसं एखाद्या दारुड्या माणूस आहे, त्याने आपल्या शिवीगाळ दिली समजा, आणि आपण त्याला म्हणलं ठीक आहे, इट्स ओके, जाऊ दे, क्षमा केली, पण तो जाऊन नालीत पडला, त्यामुळे आपण काय करणार त्याला? आपण जरी क्षमा केली पण त्याच्या कर्माने तो तर नालीत पडत असते नाही. त्याच्यासारखं याचं कर्म इतकं पापमय असल्यामुळे असं म्हटलं जातं का ते जमीन अशी दुभंगली गेली आणि तो बिलकुल बोधिसत्वाच्या नजरेच्या आड झाल्याबरोबर तो नरकामध्ये गेला, म्हणजे दुर्गतीला गेला, किंवा जे काय असेल ते दुःखात गेला तो. तर आता तुम्ही सांगा, क्षमा कुठे आहे? तर म्हणून मी म्हटलेलं आहे का तुम्हाला कोणी टॉर्चर करू शकते, पण तुमची पवित्रता खतम नाही करू शकत. तुम्ही टॉर्चर होऊ शकता, तुमचं एखादं काम आहे ते पूर्ण नाही होईल, तुमच्या जीवनात यश नाही येईल, तुमच्या जीवनात पैसा नाही येईल, तुमच्या जीवनामध्ये बाकीच्या गोष्टी नाही येतील, पण तुमचं कुशल कर्म कोणी खतम नाही करू शकत, कोणीच नाही. तुम्ही महात्मा फुल्यांचं पहा ना. महात्मा फुले माहित आहे तुम्हाला सर्वांना? महात्मा फुल्यांची सर्वात अचंबित करणारी जर बाब कोणती असेल, जी तुम्ही कधी ऐकली की नाही माहित नाही, पण महात्मा फुले हे फार मोठे समाज सुधारक होते, बाबासाहेबांचे गुरु होते. आणि बाबासाहेब ज्या अर्थी गुरु मानतात त्या अर्थी गोष्टी साधन असणारच. महात्मा फुले महान व्यक्ती होते. विषय असा झाला की महात्मा फुले 1890ला वगैरे आपल्यामधून निघून गेले. 1898च्या काळामध्ये सावित्रीमाई आपल्यामधून निघून गेल्या, आणि त्यांचा जो मुलगा यशवंत होता तो दत्तक पुत्र होता. आणि त्यावेळेस प्लेगची साथ आली होती, तर त्यावेळेस मग यशवंत जो आहे तर तोही त्या प्लेगच्या साथीमध्ये मरून गेला. म्हणजे याचा अर्थ त्यांच्या कुटुंबातले सगळे लोक काय झाले, 1898च्या काळामध्ये मरण पावले. आणि मग त्यांची जी सून आहे लक्ष्मीबाई, तीच फक्त तेवढी जिवंत राहिली त्या दरम्यान. आणि विषय असा झाला की हे होते थोडेसे श्रीमंत. आता पुण्याला गेले कधी तर तिथे ते ब्रिज वगैरे जे बांधलेले आहे, असे हत्ती म्हणजे सिंह आहे तो असा चेंडूवर पाय बी ठेवून आहे, तर ते महात्मा फुल्यांनी बांधलेले आहेत. मग ते कॉन्ट्रॅक्टर होते, मोठे श्रीमंत व्यक्ती होते ते. म्हणजे महात्मा फुले गरीब वगैरे नव्हते, हे लक्षात घ्या. महात्मा फुले हे त्या काळामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी श्रीमंत होते. आणि सर्वात महत्वाची बाब अशी आहे की त्यावेळेस महात्मा फुल्यांच्या काळामध्ये जे टाटा जसे उद्योजक आहेत, तसे त्या काळात जे उद्योजक होते, तर त्या उद्योजकांच्या तुलनेमध्ये वार्षिक उत्पन्नाच्या बाबतीमध्ये महात्मा फुल्यांचं वार्षिक उत्पन्न जास्त होतं. म्हणजे यावरून तुम्ही अंदाज काढू शकता का महात्मा फुले त्या काळामध्ये श्रीमंतांच्या यादीतले पहिले व्यक्ती होते. महात्मा फुले काही गरीब वगैरे नव्हते. त्यांचं घरही जर तुम्ही जाऊन पाहिलं तुम्हाला दिसते का त्याच्या घरावरून का ते गरीब नव्हते. त्यांच्या भिंती किंवा त्यांचा परिसर लक्षात येते आपल्या. तर महात्मा फुले मग गरीब झाले, नंतर झाले. ते कशामुळे गरीब झाले, तर मग सांगितल्याप्रमाणे दान पारमिता. पारमिता दुसऱ्यांचं कल्याण करणे, दुसऱ्यांचं भलं करणे, दुसऱ्यांचं मंगल करणे, या मंगल करण्याच्या भानगडीमध्ये ते गरीब झाले. ते स्वतः गरीब नव्हते, ते लोकांच्या कल्याणासाठी मग गरीब झाले. तर असे गरीब झाले समजा. पण काळ असा होता की प्लेगच्या साथीमध्ये खूप त्यांना मेहनत करावी लागली, सावित्रीमाईंना वगैरे. मग ते मरून पावल्या, यशवंत मरून पावले, आणि मग लक्ष्मीबाई राहिली. परिस्थिती इतकी बिकट होती, कारण साथ असल्यामुळे काय होते तशा वेळी, आता कोरोनाच्या काळात आपण पाहिलं तशी परिस्थिती होती. प्लेग तर त्याच्यापेक्षा भयंकर बिमारी होती, पटापट लोक मरायचे. तर अशा सिच्युएशन मध्ये पैशाची मोठी मारामार होती. तर तिने काय केलं लक्ष्मीबाईने, जे महात्मा फुल्यांचे ग्रंथ आहेत हे सगळे तिनं रद्दीमध्ये विकून टाकले.
काय केला? रद्दीत विकले. आणि रद्दीत विकल्यानंतर मग ते एका सद्गृहस्थाने समजा ते रद्दी खरेदी केली, त्याच्याकडे ठेवली, तिला काही पैसे दिले. मग तिचा जो वाडा आहे तो तिला विकावा लागला. नंतर मग ती एका मंदिरामध्ये वगैरे राहिली आणि तशाच परिस्थितीमध्ये मग ती थोडीशी आजारी बिजारी पडून मग ती खतम होऊन गेली. म्हणजे आपण पाहतो की महात्मा फुल्यांची पुस्तकं हे काय झाली? रद्दीमध्ये विकली गेली. त्याचं काही अस्तित्व नाही, त्याचं काही वजूद नाही. पण तरीही महात्मा फुले यांची पुस्तकं आज वाचायला आहेत की नाही आपल्याकडे? आहेत की नाही? हे त्या विचाराची महानता असते. एखादा विचार जेव्हा महान असतो तो रद्दीत जरी फेकला गेला तरी तो विचार विचारच असतो. त्याला काही फरक नाही पडत का तो रद्दीत फेकला गेला आहे का तो कुठेही फेकला गेलेला आहे, कारण त्या विचारात ताकद आहे. आणि त्याच्यामुळे आज आपल्याला महात्मा फुल्यांचं जे काही साहित्य आहे, गुलामगिरी असेल, तृतीय रत्न असेल, किंवा शिवाजी महाराजांचा पोवाडा असेल, किंवा हंटर कमिशनला दिलेली साक्ष असेल, किंवा असे अनेक जे दस्तऐवज आहेत, तर ते दस्तऐवज आज आपल्याला महात्मा फुल्यांच्या संबंधामध्ये अभ्यासायला भेटतात. मी हे उदाहरण तुम्हाला याच्यासाठी सांगितले की तुमच्यातलं शील, तुमच्यातलं दान, तुमच्यातली करुणा, तुमच्यातली प्रज्ञा नष्ट नाही करू शकत जर ते तुमच्यात उत्पन्न झाली तर. ठीक आहे. आणि जर उत्पन्न नसेल झाली तर मग त्याला नष्ट करायला वेळ नाही लागत. पण तुमच्यात उत्पन्न झाली असेल तर तुम्हाला टॉर्चर करणं शक्य आहे, तुम्हाला मारून टाकणं शक्य आहे, तुमच्या संपत्तीची नासधूस करणं शक्य आहे. पण तुमचं ते चारित्र्य आणि तुमचं ते शील आणि तुमची ती पॉवर कोणालाही खतम करता येऊ शकत नाही. दिवस येतील आणि दिवस निघून जातील, पण तुमच्यातला तो चांगुलपणा जो आहे तो या जगावर छाप टाकल्याशिवाय राहत नाही. पण हे त्या व्यक्तीबद्दलचं वाक्य आहे ज्याच्यात हे गुण खरोखर आहेत. नाही तुम्ही म्हणाल का कुणाचंही जमते का? तसं कुणाचंही नाही होत. ते ज्याच्यात ते गुण खरोखर आहेत त्यांच्याबद्दल बोलत आहोत मी. ज्यांच्यात ते कॅपॅसिटी खरोखर आहे, त्यांनी खरोखरच ते अवगत केलेलं आहे, तर त्यांच्याबद्दलचं हे वाक्य आहे. आणि तुम्ही जेव्हा खरोखर हे अवगत करता, तुमच्यामध्ये ते विकसित करता, तर त्यावेळेस तुमचं जे एक नावलौकिक आहे किंवा तुमच्या त्या ज्ञानाचा किंवा तुमच्या त्या चांगुलपणाचा जो काही लाभ आहे, जो काही फायदा आहे, तर तो कळत नकळतपणे जगाला होत राहतो. तुम्ही कदाचित अस्तित्वात नसता. आज आपण सॉक्रेटिसची पुस्तक वाचतो. सॉक्रेटिस अस्तित्वात आहे का? बरं सॉक्रेटिस जाऊ द्या, त्याची खानदान तरी अस्तित्वात आहे का आता? आज आपण लाओत्सेचं नाव घेतो, आज आपण कन्फ्युशियसचं नाव घेतो, जेव्हा की ते विदेशातले लोक आहेत बिचारे. पण त्यांचं काहीच अस्तित्वात नाही. त्याचा आज मुलगा नाही, मुलगी नाही, हे नाही, ते नाही, काहीच नाही. पण त्या लोकांची पुस्तकं आज आपण छापतो, वाचतो, वितरित करतो, नावं घेतो, त्यांचे विचार सांगतो. म्हणजे हे कशाची ताकद आहे? त्यांच्या चांगुलपणाची ताकद आहे की नाही? आणि म्हणून भगवान तथागतांनी भिक्षूंना काय सांगितलं का, भिक्षूंनो, ज्याप्रमाणे या खराब जागेवर, ज्याला आपण खात म्हणतो नाही का, खात म्हणजे ते आपण कचरा, शेण वगैरे टाकून देतो, त्याला तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही, पण आमच्याकडे ते खत वगैरे म्हणतात, खात म्हणून. असं ते जायचं सकाळी सकाळी, ते लोक जमा करतात सगळं शेण बिन हे ते धांडे धुंडे, आणि मग ते असे पकडतात ना गावाच्या बाहेरच्या एका गड्ड्यामध्ये टाकून देत राहतात. तर तिथे जसं एखादं पुष्प उत्पन्न जर झालं तर किंमत पुष्पाची केली जाते का त्या खाताची केली जाते? मग तशासारखं भगवान म्हणतात की हे शरीर नश्वर आहे, हे शरीर बिमार आहे, पडणार आहे, म्हातार होणार आहे, दुर्गंधीयुक्त रसांनी भरलेला आहे. या शरीराची कोणी किंमत नाही करणार. परंतु या शरीरामध्ये उत्पन्न होणारी प्रज्ञा, करुणा इत्यादी जे सद्गुण आहे त्याची मात्र किंमत नक्की केली जाईल. आहे की नाही? असं बाबासाहेबांची आपण किंमत कशासाठी करतो? का एवढे का दिसायला गोरे गोमटे स्मार्ट होते अशातला काही भाग नाही बाबासाहेब. आता आपल्याला वाटते, आपण श्रद्धा ठेवतो म्हणून आपल्याला गोरे गोमटे वाटते, पण बाबासाहेबांनी स्वतःबद्दल तसं म्हटलं नाही का ते एकदम स्मार्ट आहेत म्हणून. ते सर्वात स्मार्ट कोण होता म्हटले माहित आहे का? आपले कोण? जवाहरलालजी नेहरू. काय म्हटले ते बाबासाहेब? जवाहरलालजी नेहरू बद्दल बोलले. खरं जर तुम्हाला एक तुमचा पंतप्रधान अतिशय गोरा गोमटा आणि देखणा हवा असेल तर म्हणे मग ते एकदम चांगला आहे म्हणे.
म्हणजे त्यांच्या देखणेपणाची, त्यांच्या सुंदरपणाची बाबासाहेबांनी प्रशंसा केली का ते दिसायला एकदम सुंदर आहेत बाबा, आणि ते होते तसे. पण बाबासाहेबांनी स्वतःबद्दल तसं काही म्हटलं का मी एकदम म्हणजे दिसायला चांगला स्मार्ट आहो? आता होते ते स्मार्ट, पण ते म्हणलं नाही त्यानं. पण आपण पाहतो की व्यक्तीचं शरीर हे कसंही असू शकते. एखाद्याचं गोल्ड मोटल असू शकते, जसं लाफिंग बुद्धाचं आहे तसं. एखाद्याचं किडून काढून असू शकते, जसं ते किसा गौतमीचं होतं नाही का, एकदम बारीक लुकडी बाई होती ती. शरीर म्हणून शरीराचे आपले गुणधर्म आहे, ते जसं आहे तसं आहे. आता काळं गोरं, ठेंगणं, उंच, पण त्या गुणांमध्ये जे काही विकास जो होतो तो महत्वाचा आहे. तुम्हाला इसाप माहिती आहे का? इसाप नीती नाव ऐकल्या? इसाप नीतीच्या गोष्टी राहतात. हे जे तुम्ही याची गोष्ट आहे बघा, कोल्हा असतो आणि तो कोल्हा मग ते द्राक्ष दिसतात त्याला, मग तो काय करतो, असा जंप मारतो, जंप मारतो, जंप मारतो. हे मग द्राक्ष काय त्याला सापडतच नाही, त्याची उडी काही जात नाही तिथपर्यंत. आणि मग तो काय म्हणतो, अरे जाऊ दे म्हणते, द्राक्ष आंबट आहेत म्हणते. आहे ना एक स्टोरी ऐकल्या ना तुम्ही? म्हणजे याचा अर्थ तो इसाप म्हणतो की समजा एखादा व्यक्ती प्रयत्न करतो, त्याला जर ती गोष्ट भेटली नाही तर तो काय करतो, त्याच्याबद्दल काहीतरी अपमान बोलून टाकतो. तर ती जी स्टोरी आहे कोणा लिहिली? ते इसापनं लिहिली आहे. इसाप फेबल नावाचं पुस्तक आहे, त्याचं जुनं पुस्तक आहे. तर हा इसाप जो होता, तर हा कसा होता माहित आहे का? तो एवढूसा कुबडा असा होता, आणि असं म्हणतात की तो गुलाम होता. दिसायला सुंदर नव्हता, काळाकुट्ट होता, गुलाम होता. पण त्या इसापने जे फेबल्स तयार केले, ज्या स्टोरीज ज्या छोट्या छोट्या ज्या लिहिल्या, ते आजपर्यंत आपण वाचत आहोत. प्रत्येक लहान मुलांना त्या स्टोरी आपण सांगतो. बरोबर आहे का नाही? एक अष्टवक्र नावाचा माणूस होता, ज्योतिषे महान आहे भारतातला, पण त्याची गीता तुम्हाला कोणी सांगत नाही. अष्टवक्र गीता नावाचे एक पुस्तक आहे. भगवद्गीतेचा मोठा प्रचार प्रसार झाला या भारतामध्ये, चतुर्वर्ण व्यवस्था त्याच्यात सांगू नये म्हणून. पण त्या अष्टवक्राचा प्रचार प्रसार नाही झाला, जेव्हा की त्याचं पुस्तक चांगलं आहे. तर हा अष्टवक्राबद्दल स्टोरी सांगली जाते. आणि आपण हे पाहतो इतिहासामध्ये भारताच्या, की जे जे लोक ब्राह्मण धर्म विरोधी होते, त्यांचं कुठलंही चरित्र तुम्हाला पाहायला भेटणार नाही. किंवा जे जे लोक बौद्ध धर्माला मानणारे होते, त्याचं कुठलंही चरित्र तुम्हाला पाहायला भेटणार नाही. तुम्ही चरक संहिता पाहता, चरित्र आहे का चरकाचं? तुम्ही सुश्रुत संहिता पाहता, BSMS ते शिकवलं जातं आयुर्वेदिक याच्यामध्ये, पण सुश्रुताचं चरित्र आहे का आपल्याकडे? वाग्भट शिकवलं जातं अष्टांग हृदय, पण वाग्भटाचं चरित्र आहे का? हे सगळे बौद्ध लोक, चरित्रच नाही त्यांचं. बुद्धांचं काही चरित्र नाही. मग आपण पाहतो का अष्टवक्राचं पण काही चरित्र तुम्हाला ऐकायला नाही भेटत का? हा कुठे जन्मला, कोण आहे, कसा जगला, काय झालं, काही नाही माहित. जेवढी स्टोरी रामायणाची आहे, जेवढी स्टोरी श्रीकृष्णाची आहे, विस्ताराने भागवत पुराण आपल्याकडे या 2 खंडामध्ये. बरोबर आहे का नाही? रामाचं रामायण आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आहे, पण अष्टावक्राच्या बाबतीत काहीच माहित नाही आपल्याला, जेव्हा की ते भारतातलेच व्यक्ती होते. मग अष्टावक्रामध्ये असा कोणता नेमका गुण होता की जेणेकरून अष्टवक्र महान होता? तर असं म्हटलं जातं त्याच्या नावावरून, अष्टवक्र म्हणजे 8 ठिकाणी तो कुबडा होता, वाकलेला होता बिचारा. आणि मग त्याच्यामुळे काय झालं, लहान लहान मुलं त्याला चिडवायचे लहानपणी, मग तो खेळायला नाही जायचा, तो घरीच आपला राहायचा. आणि असं म्हणतात की तो ब्राह्मण कुळात जन्मला होता. तर एक दिवस काय झालं, थोडासा मोठा झाला तो, 15-16 वर्षाचा वगैरे. आणि मग त्याचे वडील राज्यसभेमध्ये, जनक हा जो जनक आहे, आता तो जनक नेमका कोणता आहे आपल्याला माहित नाही, पण बेसिकली असं म्हटलं जातं का रामायणामध्ये जे सीतेचे वडील आहेत जनक, तर ते असायला पाहिजे, ते राजा होते जनक. तर इट्स ओके, मान्य करायला काही हरकत नाही आपल्याला. तर मग ते जनकाची जी सभा सुरू होती, तर त्या सभेमध्ये सगळे लोक आपले असे बसलेले होते. आणि आता अष्टावक्राच्या आईने म्हटलं का जाण तू वडिलाला बोलवणार. हा म्हणला का मी काय जात नाही, मी जर घराच्या बाहेर कधी गेलो तर मला लोक हसतात. घरात 8 ठिकाणी वाकलेला आहे म्हणलं, चालत कसा असेल बरं? तो चालणं त्याचं बरोबर दिसत नसेल, बेडप दिसत असेल. आणि अशा सिच्युएशन मध्ये तो म्हणला मी काय जात नाही रे. पण आता आई म्हटली का तू जा, अर्जंट आहे, आणाच लागते बोलव. शेवटी हा बिचारा याने काठी बिटी पकडली आपल्या हातामध्ये ना आपला गेला राजवाड्यामध्ये. आता राजवाड्यात गेल्यानंतर विषय असा झाला की जसंही त्याने त्या मेन गेट मधून प्रवेश केला आतमध्ये, चालत चालत गेला आपल्या वडिलांकडे, कुठे वडील बसू नये बाबा. तर त्याचा अवतार पाहून
त्या ठिकाणी असणारे जे हे ब्राह्मणांचे पुरोहित आहेत सगळे हसायला लागले. आता अपमान केल्यासारखं नाही का, कोण आहे बाबा हा किंवा कसा आहे बाबा. तर त्यावेळेस याला वाईट वाटलं. आता कोणालाही वाईट वाटते. आता आपल्याकडे पाहून जर कोणी अपमान करण्यात हसलं तर आपल्यालाही वाईट वाटते त्या गोष्टीचं, त्यालाही वाईट वाटतं. तर त्याच्यामुळे हा अष्टावक्र महान माणूस होता. तो राजाला म्हणाला, हे राजा, तू कोणत्या सभेमध्ये बसलायस म्हणे. मला तर वाटलं म्हणे ही ब्राह्मणाची सभा सुरू आहे या ठिकाणी, पण हे तर चांबारांची सभा सुरू आहे म्हणे, आणि तू चांबाराच्या सभेचा अध्यक्ष बोलतायस म्हणे. अरे हे सगळे तिलमिल्ले, सगळे तिलमिल्ले जागेवरून उठले. तू काय बोलत आहेस, तुला भान आहे का, असं झालं तसं झालं. राजा म्हणे, बरोबर आहे ना म्हणे, जो ब्रह्माला जाणतो तो ब्राह्मण, नाही का. जे आता ब्रह्मविहार आपण शिकवलं म्हणजे श्रेष्ठ गोष्टी, त्याला जाणतो तो ब्राह्मण. ही परंपरा होती जुन्या काळातली. कारण भगवान बुद्धाच्या परंपरेतलं हे वाक्य दिसते आपल्याला. कोणतं वाक्य दिसत आहे अष्टावक्राचं? अष्टावक्रानं जे वाक्य वापरलं ते कोणतं वाक्य वापरलं? न जच्चा वसनो होती न जच्चा होती ब्राह्मणो, हे वाक्य वापरलेलं आहे. की जन्माने कोणी ब्राह्मण नाही होत, असं त्याचं म्हणणं आहे ना अष्टावक्राचं. तो म्हणत काय आहे का, जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. आणि भगवान बुद्धाने काय सांगितलेलं आहे की कमुना म्हणजे कर्माने ब्राह्मण होतो. म्हणजे भगवान बुद्धाचं पण म्हणणं तेच आहे का कर्माने होतो बाबा, का ब्राह्मण बघ आहे आपल्याकडे. आणि भगवान बुद्ध म्हणतात की जो व्यक्ती जन्माने स्वतःला ब्राह्मण समजतो तर त्याला भगवान म्हणतात की मी त्याला ब्राह्मण म्हणत नाही, त्याला मी भोवादी म्हणतो. काय म्हणतात भगवान? भोवादी. तो भोवादी आहे, तो ब्राह्मण नाही आहे. कसं भगवंताचं स्टेटमेंट आहे. आणि ब्राह्मण कोण आहे? बाहितस पाप का धम्माती ब्राह्मणो, का ज्याने या पापमय धर्मांना बाहित म्हणजे वाहवून टाकलं, दूर केलं, तो ब्राह्मण आहे. मग त्या अर्थाने हा अष्टावक्र काय म्हणाला की जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. आणि जर यांना ब्रह्म जाणता आला असता तर त्यांनी माझ्या चांबड्याकडे पाहिलं असतं का? काय म्हणला तो राजाला? का यांना माझं चांबडं दिसलं, माझं ब्रह्मत्व दिसलं का? म्हणजे त्यांनी माझ्या मनाची चेतना नाही पाहिली, माझं मन नाही जाणलं. आणि माझं मन न जाणता, माझ्याकडे काय आहे काय नाही आहे हे न जाणता त्यांनी केवळ माझ्या शरीराला पाहून टिप्पणी केलेली आहे. मग हे लोक ब्राह्मण आहेत का चांबार आहेत? मग तू चांबाराच्या सभेमध्ये बसलास राजा, हे तुझं काय बरोबर नाही आहे. अरे राजा असा प्रभावित झाला. राजाने ती सभा बरखास्त केली. आणि त्या अष्टावक्राच्या वडिलाला म्हणला, तू पण चालला जा म्हणे आता घरी, तुझं आता काही काम नाही राहिला, तुम्ही चालले, तुमचंही काही काम नाही राहिला. जनक राजाने स्वागत केलं अष्टावक्राचं, आदर सन्मान केला, उच्च आसनावर बसवलं. आणि उच्च आसनावर बसवून म्हटलं की अष्टावक्र, तुमच्यामुळे मी प्रभावित झालो. आता तुम्ही जे ज्ञान मला द्याल तेच ओरिजिनल ज्ञान मी समजेन. आणि तेव्हा मग जसं मिलिंद प्रश्न आणि मिलिंद प्रश्न ग्रंथ आहे चर्चा, आणि तशासारखी मग राजा जनक आणि अष्टावक्र यांच्या जी चर्चा झाली तर ते अष्टावक्र गीता म्हणून प्रसिद्ध आहे. तो ग्रंथ कधी जर भेटला तुम्हाला वाचायला तर तो नक्की तुम्ही वाचा. एकदम श्रेष्ठ आणि महान ग्रंथ आहे, त्याच्यामुळे तो प्रसारित नाही आहे. दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. हे एक उदाहरण झालं. दुसरं उदाहरण बुद्ध धम्मातलं आहे. कोणतं? खजुत्तरा नाव ऐकलं का? खजुत्तरा नाव ऐकलं? खजुत्तरा नावाची उपासिका आपल्या धम्मामध्ये आहे. ती खजुत्तरा नावावरूनच स्पष्ट आहे की ती कुबडी होती. आणि ती कुबडी असल्यामुळे ती काय करायची, जे सामावती वगैरे जी राणी आहे तर त्या राणी सोबत ज्या बाकीच्या राण्या होत्या किंवा काही त्यांच्या सहकारी होते तर त्यांच्यासाठी ती फुलं आणण्याचं काम करायची, फ्लावर्स. आणि मग ते पैसे द्यायचे. समजा तिला काही, आता समजा उदाहरण दाखला तेव्हाचा आपला करन्सी आपल्याला माहित नाही, पण आपण असं गृहीत धरू का तिला 10 रुपये देत असतील, नाही का, किंवा 10 स्वर्ण मुद्रा देत असतील. मग ही काय करायची, कारण आता ही एक तर कुबडी होती, नंबर 1 कुबडी असल्यामुळे हिचं कोणतं लग्न झालं नव्हतं, लग्न नसल्यामुळे इथे काही मुलं बाळ नव्हते, आणि थोडीशी वयस्करपणाकडे झुकली होती. तर तिच्या मनात ही एक शंका होती ना का बाबा आज नोकरीवर आहो, उद्या चालून जर मला काढून टाकलं या लोकांना का बाबा तुझ्या त्यांना आता काम होत नाही, तू आता चालती हो, तर मग आता मी जगीन कशी, असा प्रश्न तिला पडला. आणि असा प्रश्न पडल्यामुळे मग ती काय करायची का 10 रुपये दिले समजा तर 5 रुपये फुलं आणायची, 5 रुपये ते वाचवून ठेवायची. म्हणजे चोरी करायची, ती रोज करायची.
रोजच फुलं लागायचे, रोजच चोरी करायची ती. अरे असं करून करून तिने एक गल्ला जमा केला तिचा स्वतःचा भविष्याच्या दृष्टिकोनातून. आणि असं करता करता एक दिवस प्रसंग असा गुजरला की भगवान तथागत सम्यक संबुद्ध उपदेश करत होते आणि ही आपली फुलं घेऊन पुष्प घेऊन जात होती तिथून रस्त्यात. आणि जाता जाता मग तिच्या कानावर असे काही शब्द पडले, 2-4 वाक्य पडले. तिच्या मनाला अतिशय म्हणजे हे वाटलं, आनंद वाटला. अरे काहीतरी चांगला उपदेश दिसत आहे. मग ती तिथेच थांबली आणि थांबून दुरूनच तिने उपदेश ऐकला. आणि जेव्हा भगवान तथागताचा उपदेश ऐकला तर तिला तिच्या दुष्कर्माबद्दल पश्चाताप निर्माण झाला आणि तिने म्हटलं की हे काही बरोबर नाही आहे, मी चूक केलेली आहे. आणि ती तिथून गेली. तिच्या ते गल्ल्यामध्ये जेवढे पैसे होते तर ते सगळ्या पैशाने तिने फुलं खरेदी केले, कारण ते पैसे तर फुलाचेच होते की नाही, ते फुलाच्या हेतून दिलेले असल्यामुळे तिने फुलंच खरेदी केले. आणि ते सगळे फुलं तिने भगवान तथागतांच्या चरणावर अर्पण केले. आणि अर्पण करून भगवंताला ती म्हणाली की भगवान मला क्षमा करा, मला माफ करा, मी अशा अशा प्रकारचं दुष्कर्म केलं होतं, पण आता मला थोडीशी समज आलेली आहे, तर मी आता हे पुष्प अर्पण करतो, मला माझं पुण्य आहे. तर अशा प्रकारे मग ती बोलली. भगवंताने तिला क्षमा केली. पण आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय झालं, उशीर झाला ना, ती वेळेवर घरी नाही पोहोचू शकली. आणि मग जे काही फुलं होते तर ते फुलं जेवढे ती न्यायची 5 रुपयाचे, तर त्यापेक्षा ती जास्त फुलं घेऊन गेली घरी. तर मग राजांनी विचारलं का, अरे म्हणे ते फुलं तर बेटे एवढेच येतात ना म्हणे, आणि तू आज जास्त फुलं दिसत आहेत. मग तिने सगळा वृत्तांत समजावून सांगितला. पण त्यावेळेस हे सामावती किंवा बाकीच्या ज्या महिला होत्या तर या बुद्धांचं नाव ऐकून होत्या, पण त्यावेळेस कसं महिलांना पण आपली बंधनं राहतात की नाही. तर त्याही काळामध्ये राजवाड्यात राहणाऱ्या ज्या काही महिला आहेत तर त्यांना राजवाड्याच्या बाहेर जाता येत नव्हतं. म्हणून असे कित्येक प्रसंग दिसतात आपल्याला की भिक्षू लोक राजवाड्यामध्ये जाऊन महिलांना उपदेश करायचे. असं काही काही ठिकाणी होतं. तर या ठिकाणी तसंच होतं. मग त्या राण्या काय म्हणाल्या की अरे म्हणे तू भगवंताची सेवा केली म्हणे, आणि तू भगवंताला पाहून आली म्हणे डोळ्याने. हो म्हणे, भगवंताला आम्ही पाहिला आणि त्यांना मी पुष्प अर्पण केले आणि त्यांचा उपदेश पण ऐकला. तर त्या राण्यांनी तिला काहीही अपशब्द न वापरता तिला जे काही त्यांचे बाथरूम असेल तिथे नेलं, सुगंधित जलामध्ये तिला आंघोळ काढून घालून घेतली, चांगले राणी वापरतात ते कपडे तिला दिले आणि असं मंच जो आहे त्याच्या उच्च आसनावर तिला बसवलं खजूतराला. जेव्हा की ती दासी होती, जेव्हा की ती फुलं आणणारी बाई होती, पण त्या 500 राण्यांनी तिचा मान केला, सन्मान केला आणि तिच्याकडून उपदेश ऐकला. आणि तिला म्हटलं की तू उपदेश ऐकायचा ना आम्हाला येऊन सांगायचा. उपदेश ऐकून राण्यांना सांगणाऱ्यांमध्ये खजूतरा ही नंबर 1 ची उपासिका बनली. भगवंताने स्वतः त्या खजूतरेची प्रशंसा केली. होती ना कुबडी बाई, कुबडी होती, अस्तावक्र कुबडा होता, हेही कुबडीच होती, पण धम्मामुळे ती खजूतरा महान बनली की नाही. लकुंडक भट्टीय नावाचे भिक्षू अरंतांपैकी एक महान भिक्षू, दिसायला एक तुकडेसे होते, लहानच्या पोरासारखे दिसायचे आणि कोणीही त्यांच्या टकल्यावर टपली मारायचे असे, लहान तर दिसायचे छोटे, तर त्यांना वाटायचं सामने रस आहे बाबा. आणि मग लक्षात भगवंताचे आलं तर भगवान मानले का तुम्ही तसं करू नका, ते अरंतांपैकी एक आहे. म्हणजे हे उदाहरण मी तुम्हाला याच्यासाठी दिले का तुम्हाला खरोखर असं वाटलं पाहिजे की तुम्ही जो धम्म शिकता त्याला कोणी नष्ट नाही करू शकत, ना तुमचं शरीर, ना शरीरातल्या बिमाऱ्या, आणि ना कोणते आजूबाजूचे बाहेरचे लोक. आणि जर कोणी धम्माला नष्ट करू शकत असेल तर तुम्ही स्वतःच नष्ट करू शकता. कोण नष्ट करते? तुम्ही स्वतःच नष्ट करता, बाहेरचं कोणी नष्ट नाही करत. ज्याप्रमाणे भगवान तथागतांनी सांगितलं की एखादा सिंह आहे, सिंह तो कोण आहे? जंगलाचा राजा आहे ना, त्याला कोणी नष्ट करते का? त्याच्या समोर सुद्धा जाण्याची कोणाची शक्ती आहे का? परंतु त्या सिंहाच्या शरीरामध्ये जर जखम झाली आणि त्या जखमेमध्ये जर कृमी झाल्या तर तो सिंह त्या जखमेने स्वतः मरतो. त्याला कोणी बाहेरचं मारत नाही, तो स्वतः मरतो सिंह. तशासारखं भगवान म्हणतात की त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा स्वतःच मरता. ज्याप्रमाणे लोखंडाचा जंग लोखंडातूनच उत्पन्न होऊन लोखंडालाच खाऊन टाकतो, ज्याप्रमाणे ते वेडूचं झाड
त्याचं फुल उत्पन्न होतं, ते फुलच त्यावेळी त्या झाडाला कीड लावून त्याला खतम करून टाकते. बरोबर आहे का नाही? त्याचप्रमाणे मग तुमचे स्वतःचे दुष्कर्मच तुमचं शील चारित्र्य आणि तुमचा चांगुलपणा खतम करून टाकतात. बाहेरचं कोणी खतम नाही करत, तुम्हीच खतम होऊन जाता. जशी उदाहरणं आपल्याकडे भरपूर आहेत. कोकालिक नावाचे भिक्षू, जे भिक्षू होते, भंतेजी होते, परंतु सारीपुत्तांबद्दल, मुघलां स्थविरांबद्दल त्याच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण झाली आणि त्याच्यामुळे त्या ईर्ष्येने तो मग सारीपुत्त स्थविरांची निंदा करायचे, मुघलां स्थविरांची निंदा करायचे, त्यांचा अपमान करायचे. तर त्यांच्या त्या दुष्कर्मामुळे सारीपुत्ताची, आपल्या कोकालिकची काय झाली? दुर्गती झाली. देवदत्त स्वतः भिक्षू बनले, भगवंताच्या धम्माचं पालन केलं, रिद्धिबल प्राप्त केले. त्या रिद्धिबलाने त्या अजातशत्रूला आपल्या वशमध्ये केलं आणि भगवान बुद्धाला मारण्यासाठी प्रयत्न केले. मग आता देवदत्त कुठे आहे? दुर्गतीला गेला ना. तो कोकालिक कुठे गेला? दुर्गतीला गेला ना. म्हणजे कोण, कशामुळे गेला? कोण नेलं त्याला दुर्गतीला? स्वतःच्याच दुष्कर्मांनी त्यांना दुर्गतीला नेलं की नाही? स्वतःच्याच दुष्कर्मांनी ते सुगतीपासून दुर्गतीला गेले की नाही? आणि म्हणून भगवान तथागतांनी सांगितलेलं आहे की लोक जे आहे अंधाराकडून उजेडाकडे जाते आणि काही लोक आहे जे उजेडाकडून अंधाराकडे जातात. आहे की नाही? एक समाज आमचा असा होता काही वर्ष आधी की जो अंधारामध्ये होता, आर्थिक गरिबीमध्ये होता, अत्याचारामध्ये, अन्यायामध्ये होता, पण तरीही त्यांच्या मनामध्ये बाबासाहेबांप्रती प्रेम होतं, श्रद्धा होती, आपुलकी होती, जिव्हाळा होता आणि त्यांनी त्या परिस्थितीमधून मेहनत आणि कष्ट करून उन्नती साध्य केली. म्हणजे कुठून आले ते लोक? अंधारामधून कुठे आले? प्रकाशाकडे आले, उजेडाकडे आले. आणि आज आमचा समाज उजेडामध्ये आहे, त्यांचे मुलं बाळ उजेडामध्ये आहे. आई वडिलांच्या कष्टांमुळे घर बांधले, त्या घरात ते लोक राहत आहेत. आणि हे उटाणटप्पू लोक नाच गायन, डीजे अशा तशा भानगडीमध्ये आता पळत चाललेले आहेत. तर हे लोक उजेडाकडून अंधाराकडे चालले का उजेडाकडून उजेडाकडे चालले? अंधाराकडे जातील की नाही आता काही वर्षानंतर? कारण त्यांच्या मनाचा विकासच नाही होईल, त्यांना कुशल कर्म समजलंच नाही, कुशलाचा विकासच ते नाही करतील, तर उद्या चालून त्याची तर दुर्गतीच होत जाईल. प्रॉपर्ट्या संपत्त्या करून टिकतात का? कोणाकोणाच्या टिकल्या? असे कित्येक राजे महाराजे आमच्या देशात होऊन गेले, आज त्यांचे राजवाडे तरी तुम्हाला पाहायला भेटतात का? तर तुमची एवढीशी टिचली भर संपत्ती टिकणार आहे 2-4 लाखाची, 10-20 लाखाची, त्याची करोडोची टिकली नाही. तो शहाजहानचा एवढा मोठा ताजमहाल बांधला, त्याचा घर कुठे होता माहित नाही आपल्याला. ताजमहाल तेवढा राहिला, बाकीचे त्याचा तो राहत कुठे होता, त्याची प्रॉपर्टी कुठे गेली, त्या अकबरची प्रॉपर्टी कुठे गेली. अनेक राजे महाराजे झाले, त्यांच्याकडे विपुल प्रॉपर्ट्या होत्या, आज त्यांच्याकडे काही दिसते आपलं त्यांचं अस्तित्व? तर तुमचं काही लहानचं दिसणार आहे 10-20 लाखाचं आणि 20-30 लाखाचं, 40-50 लाखाचं, त्याचाच तुम्ही गर्व करायला लागले, त्याच्याच भरोशावर तुम्ही दुष्कर्म करायला लागले, त्याच्याच भरोशावर दारू प्यायला लागले, व्यभिचार करायला लागले, अरेरामीपणा करायला लागले, अहंकार करायला लागले. मै बडा, मेरी 50 लाख की माडी आहे, माझा बाप गाडीत फिरतो, तू तर सायकलवर फिरतो. अरे बयाड माणसा, 1-2 पिढ्या जाऊ दे, तुला सायकलही भेटणार नाही. हा सायकलवरचा माणूस गाडीवर दिसत तुला, पण तू गाडीवरचा माणूस सायकलीवर चालताना दिसतील. मन, माणसाचं मन, मनाचा विकास. तर म्हणून ज्या माणसाने माणसाच्या मनाचा विकास केला किंवा करत आहे, तर त्या माणसाने त्याच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे. आणि हे एवढे उदाहरण लक्षात ठेवले पाहिजे का तुमचं चांगुलपणा कोणी मारू शकत नाही, कोणी त्याला खतम नाही करू शकत, शिवाय तुमच्या. ते तुम्हीच करू शकता, जे काय आहे ते तुम्हीच करता. तर त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्यावर संयम ठेवण्यासाठी हे ध्यान शिकता, हे श्रद्धा, हे वंदना, धम्मप्रवचन हे काय करते? तुमचा तो चांगुलपणा कायम ठेवण्यासाठी तुम्हाला वारंवार मदत करते, हेल्प करते. कारण अनेक जीवन आहे, जीवनात निराशा येते, जीवन आहे जीवनात हानी येते, जीवन आहे जीवनामध्ये निंदा येते. जीवन म्हणल्यावर हे येते, नाही असं समजायचं नाही का येणार नाही, 100% येते. मग अशा सिच्युएशन मध्ये जेव्हा तुम्ही धम्मश्रवण करता, भगवंताची पूजा करता, बाबासाहेबांचं चरित्र वाचता, महात्मा फुल्यांचं चरित्र वाचता, किंवा कोणाचंही तुम्ही मार्क्सचं चरित्र वाचत असाल, तर त्याच्यामुळे तुम्हाला काय भेटते? प्रेरणा भेटते. आपल्याला वाटते अरे मी एकटाच थोडीच असा जगत आहो, हे तर एवढे महान लोक असे जगले, पण तरी त्यांनी काही कर्तृत्व करून दाखवलं. प्रवचनांमुळे, धम्म ऐकल्यामुळे
प्रेरणा भेटते. आणि प्रेरणा भेटल्यामुळे माणूस त्या दुःखाच्या काळामध्ये सुद्धा आपला चांगुलपणा काय करतो, जतन करून ठेवतो. आणि तो वेळ निघून जातो. मग तो वेळ निघून जातो. आणि दुःख प्रत्येकाच्याच वाट्याला येतात, असं काही समजायचं नाही, काही येत नाही. आम्ही आमच्या जीवनामध्ये खूप उन्हाळे पावसाळे हिवाळे काय म्हणतात ते पाहिलेले आहेत. पण आम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली की चांगुलपणा हा आपला आहे आणि तो आपण टिकवला पाहिजे. कोणी काय आपल्याला जबरदस्ती केली का? मी अनेकदा कधी कधी कोणाला सांगताना म्हणतो की आता माझ्याकडे भरपूर पुस्तक आहेत, मी स्वतः लेखक आहे आणि माझ्याकडे खूप पुस्तक आहेत. तर मला आमच्या आई वडिलांनी काय जबरदस्ती केली का तू पुस्तक वाच, अभ्यास कर, तू ज्ञानी बन, तू चांगला बन, असं कोणी म्हणलंच नाही ना. कारण त्यांना काही नव्हतं समजत, बिचारे अडाणी होते, जास्त शिकलेले नव्हते. अरे आपल्याला आपलं जेव्हा सुचलं बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे की बाबासाहेबांचा जसा अभ्यास आहे बाबा, जीवन आहे, तसं आपलंही थोडंसं कुठेतरी असावं, नाही त्यांच्या एवढं मुळे त्यांच्या पायाची धूळ तरी बनावं, हे आपलं डिसिजन आहे ना. कोणाचा निर्णय आहे तो? तो निर्णय कोणी दिलेला आहे का आपल्याला? तो निर्णय आपण स्वतः घेतलेला आहे. आता ज्या अर्थी स्वतः तो निर्णय घेतलेला आहे आणि स्वतः निर्णय घेतल्यावर जर आपल्या जीवनात काही दुःख आलं तर मग आता कोणाला दोष द्यायचा? दोष कोणाला द्यायचा आपण? तर त्याच्यामुळे काय आहे, जेव्हा आपण स्वतः डिसिजन घेतो चांगलं काही बनण्याचा, तर ते आपलं डिसिजन असते. तर म्हणून मी उदाहरण सांगतो की पुण्य अशी गोष्ट आहे जे कोणी हिरावून घेत नाही. आणि जर तुमच्या जीवनात काही अडचणी येत असतील, प्रॉब्लेम येत असतील, समस्या असतील, तर तुम्ही एकच काम करायचं, तुमच्या स्वतःच्या शीलाचं स्मरण करा, तुमच्या दानाचं स्मरण करा, तुमच्या चारित्र्याचं स्मरण करा, भगवंताचं करा, बोधिसत्वांचं स्मरण करा आणि स्वतःच्या मनाला हे सांगा की बाबा रे मी सन्मार्गावर आहे. जसं एक लास्टची तुम्हाला छोटीशी इव्हेंट सांगतो आणि या ठिकाणी आपण थांबूया. तर एक घटना अशी घडली की ते आमचे माझे गुरु होते बुद्धवीर्य बंदेजी, तर ते हे नेहमी सांगायचे आम्हाला. मोठी मजेशीर घटना आहे ती. तर एकदा घटना अशी घडली म्हणे, जातकांमधली स्टोरी आहे. तर एक विषय असा होता की एक गाव होतं, त्या गावामध्ये सगळे लोक दारू काढायचे, दारू काढून दारू विकायचे आणि त्याच्या पुढे काय व्हायचं, त्या गावामध्ये सारखी भांडणं उतरायची. कारण दारू काढून दारू विकणे म्हणल्यावर सगळे आले त्या ठिकाणी, सगळे दारू पिणारे लोक, आणि मग अशा परिस्थितीवर त्याची भांडणं व्हायची. मग त्या गावाच्या बाहेर एक माणूस होता, त्याच्या राजाने समजा त्याच्यावर एक जबाबदारी टाकली होती की तू गावाला लक्ष ठेव. मग हे भांडण करणारे लोक काय करायचे, त्याच्याकडे जायचे भांडण सोडवासाठी. मग तो भांडण सोडवाच्या नावाने याच्याकडूनही पैसे घेईन, त्याच्याकडूनही समजा पैसे घे, त्याची चांगली मारी बनली, हे आपले गरीब बनले. अरे असं होते की नाही? मग काय झालं, बोधिसत्व तेव्हा लहानचे होते, एवढे 4-5-6 वर्षाचे असतील समजा. त्यांनी पाहिलं की हा प्रकार काय चाललाय आता. तर ते आपल्या आईला का म्हणे, हेट म्हणे, ठीक तुमचं घर काही चांगलं नाही आहे, काहीतरी दुर्गंध वास येतो, खराब वास येतो, हेट चांगलं नाही तुमचं घर, मी नाही राहत तुमच्या घरी, हे सोडून द्या. तुम्ही सोडून देत असाल तर तुमच्या घरी राहतो, नाही तर नाही राहत. आता ते मायबाप म्हणत की अरे बाबा याच्याच भरोशावर आपलं जीवन चाललेलं आहे आणि हेच जर आम्ही सोडून दिलो जगून कसे, ते मला काही सांगायचं नाही. म्हणजे मी काही तुमच्या घरी राहत नाही. शेवटी मायनं 2-4 वेळ 10 वेळ 20 वेळ समजावून सांगितलं. शेवटी या बोधिसत्वाला एक टेन्शन आलं आणि यानं शेवटी घर सोडून गेला कुठेतरी निघून. आता यांना वाटलं खेळायला गेला असेल, येईल बाबा, तर कायचा येते, आलाच नाही. शेवटी मग याला टेन्शन आलं, का म्हणला बाबा जातो तो गेला. शेवटी 1-2 दिवस शोधाशोध करून 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 शोधलं, सापडला. अरे बाबा चाल घरी. नाही मी येतच नाही म्हणे घरी तुमच्या, जोपर्यंत ते दुर्गंधीमय पदार्थ त्या घरातून जात नाही तोपर्यंत मी काही येत नाही. शेवटी मायबापाचा नाईलाज झाला. ते म्हटले का बाबा तू जसा म्हणशील तसा मन, आता तू चाल म्हणे आमच्या घरी. शेवटी मग त्याचं ते सगळं मटेरियल विकून टाकलं. विकल्यानंतर मग त्याच्यातून मला पैसे आले, थोडेसे पैसे आले. मग हा बोधिसत्व म्हणला का ठीक आहे, आले ना पैसे, मग आपण आता एक काम करू, चल म्हणे माझ्यासोबत. मार्केट कुठे आहे? नाही, या ठिकाणी मार्केट आहे. चल मार्केट आहे. त्याच्याकडे काही जास्त पैसे नव्हते, थोडेसे पैसे होते. त्याने पाहिलं त्या बाजारामध्ये कधी ते काही लोक विकत आहे, वांगे, भेदरे, कांदे काय असेल ते. हा त्या वांगेवाल्याकडे, माणसाकडे गेला आणि त्याला म्हणला काही बापू साहेब, हे आमचं इथे दुकान आहे, हे माझे वडील बसलेले आहेत त्या दुकानाजवळ, तिथे लालची दरी टाकून दिली, तू बस म्हणे इथे, मी करतो काय करायचं. तर ते किलो काटा वगैरे काय तो घेतला त्यानं तेवढा, तू बस म्हणे इथे, मी आता येतो म्हणे थोड्या वेळात.
त्याला म्हणे की तू दे म्हणे मला वांगे. आम्हाला अरे पैसे देईन, तू पुन्हा पोरगा काय, हे माझे बाबा वडील तिथे आहेत बसून म्हणे, आता जागा पकडली आम्ही म्हणे तर ते उठून नाही येऊ शकत, मी चालू म्हणे, द्या म्हणे मला वांगे. तो म्हणे पैसे हे घ्या म्हणे पैसे ऍडव्हान्स. अरे पण पूर्ण पैसे पाहिजे. अरे तुमच्या डोळ्याच्या समोर आहो ना म्हणे, मी कुठे पडून चाललो, तुम्ही येते म्हणे मी येते, टेन्शन नाही म्हणे, मी इथेच आहोत तुझ्यासमोर, तुम्ही फक्त द्या म्हणे माल. त्याला वाटलं हा पोरगा तर हिंमतबाज दिसते, त्याला आपलं 10 किलो काय 5 किलो दिले. आता लहानचा पोरगा विकत आहे, अरे ताजे ताजे वांगे, असे वांगे तसे वांगे. अरे सगळ्या लोकांना आश्चर्य वाटायचं का लहानचा पोरगा मस्त विकत आहे, सगळे लोक या दुकानावर. असं करता करता त्याचा सगळा माल खपून गेला. त्याच्यातून त्याला पैसे आले, त्याचे त्याला परत केले, बाकीचे पैसे शिल्लक राहिले. परत लागणाऱ्या काही वस्तू, अरे उद्या कुठचा बाजार आहे, परवा कुठचा बाजार आहे, असा करून करून सगळा बाजार आपल्या बापाला फिरवला आणि थोडासा चांगला झाला. मग म्हणे आता हे घर असं राहणार नाही, आता चांगलं घर बनवू आपण. मग आपल्या मुलांना म्हटलं, म्हणजे भावांना, तुम्ही म्हणे घरी बसून दारू पेत होत्या म्हणे, आता ते बंद झालं म्हणे, आता चला कामं करा. मग काय करायचं, अख्खा गाव आपल्याला चांगला बनवायचा आहे, पण सध्या आपलं घर चांगलं बनव. मग हे शेती होती त्यांची समजा थोडीशी मोकळी जागा, खेड्याचं सारखं गाव असल्यामुळे तिथे नेलं, विटा बनवायचं ट्रेनिंग दिलं त्यांना, काही असं असं बनवायचं बाबा, हा सासा आहे ना, अशा अशा प्रकारे बनवा, आता तुमच्या मागे हेच काम आहे, बाकी काय करायचं नाही, बापाने मी बघून घेतो पैसे, तुम्ही हे काम करा. आणि असं करून त्याने ते काम तमाम केलं आणि अगदी काहीच काळामध्ये बिल्डिंग बनवून टाकली आपली. आता बाकीच्यांची घरं पडकी तुडकी आणि याची बिल्डिंग, फरक पडला. मग तो म्हणे अरे असं कसं झालं, असं कसं झालं, तर नाही म्हणे माझ्या पोराने असं असं केलं म्हणे. अरे मग कोणता पोरगा, चला बाबा लहानचा पोरगा, सगळेजण आले, विका म्हणे हे सर्व, आणि बरोबर प्रत्येकाला आपापले धंदे बिंदे काय ते लावून दिले आणि चांगली बिल्डिंग बनली, म्हणजे एकदम व्यवस्थित बनले सगळ्यांचे घर काही महिन्यांमध्ये. आता याच्यामुळे काय झालं, भांडणं बंद झाल्यामुळे सावकाराला पैसे भेटेल का, म्हणून त्याने काय केलं, या सगळ्या लोकांची नाही का चुगली राजाला केली. आणि राजाला म्हटलं का आमच्या गावात म्हणे एक फॅमिली अशी आहे म्हणे, त्यानं पूर्ण गाव बरबाद करून टाकला म्हणे. आता राजानं तर काही येऊन पाहिलं नव्हतं काय झालं काय नाही, शेवटी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि शेवटी या 30 लोकांना, 30 फॅमिली होत्या, 30 लोकांना पकडलं आणि 30 लोकांना पकडलं, नेलं. मग आता नेल्यावर शेवटी माणसाचा स्वभाव भयभीत होणे आहे ना, घाबरते ना माणूस, आता कसं रे बाबा म्हणून. पण बोधिसत्व घाबरणारे नव्हते, त्याचा बाप घाबरत असेल, पण बोधिसत्व कशाला घाबरणार आहे, ते नाही घाबरते. आणि मग त्यांना असं लाईनीमध्ये उभं केलं त्या राजानं, आणि तो सावकार सांगत आहे त्यांना, चुगली करत आहे, असं झालं तसं झालं, आता यांना असं करा. हत्ती जो आहे, हत्ती असा मागवला राजाने, आणि म्हणे त्या हत्याच्या तो माहूत असतो त्याला म्हणे काय हे संपूर्ण 30 लोकांच्या अंगावरून हा हत्ती चालवायचा. असे का माझ्या विरोधात जातात का हे लोक, सावकाराचं ऐकत नाही. मग आता हे सगळे लटकट कापायला लागले का, रे बटा हत्ती आता आपल्याला मारते रे बाबा. बोधिसत्व आपल्या वडिलाला म्हणते टेन्शन घ्यायचं काम नाही, थोडस इकडे या म्हणते. मग ते आलाय, आता ऐकायचं नाही, त्याला माहित होतं ना मला आपल्या पोरानं काय करून दाखवलं. असं म्हणायचं, म्हणते मनातल्या मनामध्ये मंत्र दिला, मंत्र कानामध्ये असं करून, दुसऱ्याला दे म्हणते, तिसऱ्याला दे म्हणते, तिसऱ्याला दे, बस मंत्र उच्चारण सुरू. आता शेवटी विश्वास होता त्याचा आपल्या मुलावर. बस त्यानं मंत्र ऐकला 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 ऐकला, राजा पाहतच आहे काय चाललं बाबा याचं, आणि तो मंत्राचं उच्चारण सुरू, त्यांचं सुरू सुरू सुरू. हत्ती आला तो, आणि हत्ती आल्याबरोबर ते मंत्राचं उच्चारण असल्यामुळे, मनामध्ये मंत्र काम करत असल्यामुळे, मंत्राची शक्ती काम करत असल्यामुळे, हत्यानं त्या मुलाच्या पायाला तोंड टेकवली, वंदन केलं, त्याच्या बापाच्या पायाला तोंड टेकवली, वंदन केलं, सगळे 30 लोकांच्या पाया पडला तो हत्ती, आणि एका जाऊन बाजूला उभा राहिला. राजा जागेवरून उठला, राजवाड्याचा माणूस मालक खाली आला, त्या वंदन केलं त्यानं. म्हणे हा काय प्रकार आहे म्हणे, बाबा तुझ्याकडे कोणती जादू आहे म्हणे अशी. तो जादू की तू काय नाही म्हणे. मग तू म्हणे काहीतरी कानात सांगितलं म्हणे, तो हत्ती एवढा म्हणे आमचा लोकांना मारणारा, तुम्हाला मारू नाही शकला म्हणे, काहीतरी तू पुटपुटला म्हणे कानात, तुझ्याकडे काहीतरी मंत्राची शक्ती आहे म्हणे. आम्हाला हो म्हटला, माझ्याकडे तर मंत्र शक्ती आहेच म्हटला, त्या मंत्र शक्तीने ते झालं म्हटला. तर मलाही सांग म्हणे कोणता मंत्र, मी कशाला सांगू म्हणे. नाही पण चमत्कार मोठा आहे म्हणे हा, सांग म्हणे आता काय झालं म्हणे, तू काहीतरी तू बघ म्हणे. आता शेवटी मी काहीच मंत्र नाही म्हणे, हा एकदम छोटा मंत्र आहे म्हणे. तुम्ही एवढं म्हटलं म्हणे की आम्ही पहिलं
दुर्गतीमध्ये जगत होतो, आता आम्ही सुगतीच्या मार्गावर आरूढ झालो आणि हे तथागता तू आमचं आता रक्षण कर, हा एवढाच मंत्र होता म्हणे, बाकी काही मोठा मंत्र नाही म्हणे तो. अरे पण त्याला वाटलं का हे असं कसं का बा, म्हणजे तुम्ही दुर्गतीत होते ना, मग सुगतीत आले नंतर बुद्धाने रक्षण केलं, तर हे तुम्ही दुर्गतीत कसे होते? मग त्याने समजी स्टोरी सांगली, दारू कशी विकायचे, का करायचे, कसे भांडणं व्हायचे, त्या सावकाराला कसे पैसे भेटायचे. आलं का नाही परिवर्तन? आले की नाही परिवर्तन? म्हणून धम्म बलवान आहे आणि धम्म ताकदवर आहे, आणि जो व्यक्ती या धम्माला शरण येतो त्या व्यक्तीची दुर्गती कधी होऊ शकत नाही. आणि जर समजा होत असेल ते तुमच्यामुळेच ती होत असते, दुसरा कोणी नाही करू शकत, तुम्ही करू शकता. म्हणून हे लक्षात ठेवायचं आपण, की आपण चांगल्या मार्गावर आहोत तर जीवनात काहीही येऊ द्या, निंदा येऊ, स्तुती येऊ, यश येऊ, अपयश येऊ, चांगले दिवस येऊ, वाईट दिवस येऊ, आपण आपली श्रद्धा धम्माप्रती ढळू द्यायची नाही. आणि आपण आपला बिलीव ठेवायचा की काहीही असो, कितीही परिस्थिती वाईट असो, शेवटी धम्म आपल्याला काय करणार आहे? तारणार आहे. बरोबर आहे की नाही? तर म्हणून त्या धम्माचं बल, धम्माची शक्ती हे तुमच्या शरीराकडे पाहून नाही राहत, तुमच्या परिस्थितीकडे पाहून नाही राहत. धम्माचं बल, धम्माची शक्ती हे तुमच्या मनाची शक्ती आहे. बरोबर आहे का नाही? आणि ते तुमच्या मनाची शक्ती असल्यामुळे ती तुमची शक्ती आहे, आणि त्याचं तुमचं रक्षण करणं हे तुमचं सर्वांचं कर्तव्य आहे. तर या शिबिराच्या माध्यमाने आपण या धम्माला शिकण्याचा प्रयत्न करत आहोत, की जेणेकरून हे धम्माचं बल तुमच्यामध्ये राहो, तुमची नेहमी सुगती हो, नेहमी तुम्हाला निर्वाणाचा मार्ग लाभत राहो, की जेणेकरून तुमचं जीवन सफल हो. तुम्हाला मृत्यूच्या त्या क्षणांमध्ये असं वाटलं पाहिजे की आपण आपलं आयुष्य सुंदर जगलो आणि या जगातून आपण चांगला हसता हसता निरोप घेऊ शकलो पाहिजे. ते बल, ती शक्ती धम्म नक्कीच तुम्हाला प्राप्त करून देऊ, अशा प्रकारची मंगलकामना व्यक्त करतो. आणि या ठिकाणी सर्वांप्रती मंगलकामना करूया. भवतु सब मंगलं, रक्षन्तु सब देवता, सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं, रक्षन्तु सब देवता, सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं, रक्षन्तु सब देवता, सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. ठीक है, त्रिवार अभिवादन करा. जर काही सूचना असतील तर आयोजक मंडळ